हिंदी चित्रपटांनी आपल्याला प्रेमाविषयी एक गोष्ट इतकी खोलवर आपल्यावर बिंबवलेली आहे की जेव्हा प्रेम असतं तेव्हा दो जिस्म एक जान असतं. या प्रेमाविषयीच रोलोमे देखील काही सांगितलेलं आहे रोलोमे यांनी, पण ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसरे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोलोमेने सांगितलं बीइंग इन द वर्ल्ड आणि नॉट बीइंग इन द वर्ल्ड आणि चिंता काय आहे हे समजून घेतलेलं आहे. आज आपण समजून घेऊ प्रेमाविषयी काय ते सांगतात आणि दुसरं गिल्ट विषयी काय सांगतात. प्रेमाविषयी थोडं पुढे बघूया, आधी गिल्ट समजून घेऊया. एन्झायटी जे आपण मागच्या वेळेला बघितलं की आपलं नसणं, आपण नाही आहोत यांनी आपल्यामध्ये चिंता निर्माण होते. मग शारीरिक पातळीवर आपण नसणार आहोत म्हणजे आपला मृत्यू होईल, नातं संपतं त्यावेळेला आपल्याला चिंता निर्माण होते, किंवा आपल्याला आपलं जे सायकोलॉजिकल असणं आहे ना, आपलं मानसिक पातळीवरचं जे असणं आहे, आपलं अवेअरनेस जे आहे त्याला जेव्हा नाकारलं जातं, आपल्या पोटेन्शियल्सला नाकारलं जातं, आपल्या क्षमतांना नाकारलं जातं, तेव्हा पण चिंता निर्माण होते. बरं, फक्त चिंताच होते का निर्माण, तर त्यासोबत अपराधीपणाची भावना पण निर्माण होते. ती कशी, तर आता आपण बघितलं की आपलं पोटेन्शियल सगळ्यात जास्त आपण वापरलं पाहिजे, तेव्हा आपल्या जगण्याला अर्थपूर्णता येते. पण काय होतं, दरवेळेलाच आपण पोटेन्शियल वापरू शकू असं नाहीये. एखाद्या व्यक्तीमध्ये 5-6 कलागुण एकत्र आहेत, त्या सगळ्या कलागुणांना समान पातळीवर त्याला वाव देता येईलच असं नाहीये. क्षमता पुष्कळ आहेत पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे काही क्षमता आपण दुर्लक्षित करतो, काही क्षमतांना भर देतो, ज्या क्षमतांमधून आपल्याला आपलं मे बी आर्थिक ज्यातनं आपलं साध्य होत असेल त्या क्षमता आपण अधिक वापरतो आणि यातनं काय तयार होतं, तर अपराधीपणाची भावना निर्माण होते, गिल्ट तयार होतं. काही वेळेला काय होतं की आपल्याला नाती नसती तोडायची, आपल्याला ती नाती जपायची असतात, पण अशी काही कारणं तयार होतात किंवा असं काहीतरी परिस्थिती निर्माण होते की आपण ती नाती तेवढ्या प्रमाणामध्ये ती जपू शकत नाही, ती निभावू शकत नाही. अशातनं पण आपल्याला गिल्ट तयार होतं. गिल्ट हे सगळ्यांमध्ये येतं, अपराधीपणाची भावना सगळ्यांमध्ये असते असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. पण ते हेही म्हणतात की गिल्ट असणं थोडंसं चांगलं पण आहे. का चांगलं आहे, कारण माझ्या लक्षात असं येतं की मी काही गोष्टी करू शकत नाही, मी चुका करते, माझ्याकडनं नाती बऱ्याचदा सांभाळली जाणार नाहीयेत, असं जेव्हा असतं त्यावेळेला मी इतर देखील चुकवू शकतात, इतर देखील नाती नाही टिकवू शकणार आहेत हे मला समजतं. म्हणजे जे मला गिल्ट आहे त्या गिल्टचा वापर जो आहे तो मी कन्स्ट्रक्टिव्हली करते असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गिल्ट असणार आहे. आपल्यामध्ये पोटेन्शियल्स आहेत, आपली नाती संबंध आहेत, ती आपल्याला हवी तशीच्या तशी येणार नाहीयेत आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. काही गोष्टी होतील, काही गोष्टी होणार नाहीये, हे आपण स्वीकारलं पाहिजे. दुसरं महत्वाचं जे रोलोमे सांगतात ते आहे प्रेमाविषयी, लव आणि विल. लव काय सांगतात लव विषयी, तर ते एक गोष्ट सांगतात. जसं आपल्याकडे मायथॉलॉजी आहेत, पुराण कथा आहेत, तसं ग्रीक पुराण कथा खूप फेमस आहेत. त्या ग्रीक पुराण कथांचा, मायथॉलॉजींचा ते त्या प्रेमची संकल्पना समजून घेण्यासाठी उपयोग करतात. ते असं म्हणतात की पूर्वीच्या काळी स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळे नव्हते. आपली जी स्पीसीज होती ती एकत्र, म्हणजे 4 हात 4 पाय 2 डोके असणारे आपण स्पीसीज होतो. पण आपण खूप चांगले होतो याचा आपल्याला अहंकार झाला आणि देवानी शाप दिला आणि 2 वेगवेगळे तुकडे केले त्याचे, आणि एक त्याच्यातली झाली स्त्री आणि एक पुरुष झाला. आणि वेगळं केल्यामुळे आपल्याला सतत एक व्हावं, युनियन असावं असं वाटतं आणि म्हणून ओढ निर्माण होते, आणि ही जी ओढ आहे ह्याला त्यांनी प्रेम म्हटलेलं आहे. एकमेकांसोबत जगणं, एकमेकांमध्ये समर्पित होणं, ही भावना म्हणजे प्रेम आहे आणि ती सगळ्यांमध्ये असते. ती का असते, तर त्याच्या मागेही त्यांनी एक मायथॉलॉजिकल स्टोरी त्याला सपोर्टिंग म्हणून दिलेली आहे. त्यामुळे प्रेम हे समर्पण आहे, एक होणं आहे असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. आता हे करत असताना अजून एक संकल्पना ते मांडतात ती आहे विल. विलला मराठीमध्ये इच्छा असं म्हटलेलं आहे, पण विल आणि विश अशा 2 वेगवेगळ्या संकल्पना ते मांडतात. त्यामुळे इथे आपण विल आणि विश अशी संकल्पना वापरूया समजून घेण्यासाठी. विल काय आहे, तर माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा उपयोग करून, व्यवस्थित उपयोग करून मी ठरवलेलं ध्येय गाठणं, दॅट इज विल. मी ध्येय ठरवते आणि ते गाठण्यासाठी मी काही ना काहीतरी प्रयत्न करते आणि तिथपर्यंत मी पोहोचते, दॅट इज विल. विश काय आहे, विश त्यांचं असं म्हणणं की मला वाटतं इथपर्यंत मी पोहोचावं, हे इथपर्यंत हे ध्येय मी गाठलं पाहिजे. उदाहरण बघूया की मला असं वाटतं की मी मोठी गायक झाली पाहिजे किंवा मी मोठा ॲथलेट असलं पाहिजे, विष आहे.
काही लोक फक्त विश करतात की मला असं इथपर्यंत मिळायला पाहिजे, माझ्याकडे खूप पैसे असायला पाहिजे, विश आहे. काही लोक या विश सोबत त्यांच्यामध्ये विल पण असते, म्हणजे कृती पण करतात. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला जर का गायिका व्हायचं, त्याच्यासाठी मला काय करता येऊ शकतं, मला जर का स्विमर व्हायचंय, मला जर का खूप पैसे कमवायचे, तर आजपासून मी काय काय करायला पाहिजे, तर ते विल आहे. तर काही लोक विश असतात, काही लोक विल आणि विश असते, तर काही लोकांमध्ये फक्त विल असते, ते काहीच ध्येय ठरवत नाही आणि कृती करत जातात. हे सगळं मिळून आपलं व्यक्तिमत्व बनत असतं, असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रोलोमेने आपला जो विकास होतो तो कसा होतो याबद्दल काही टप्पे सांगितले आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.